नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या थकबाकीदार शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती समोर आली आहे. खास करून आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची मोठी घोषणा जी आहे ती केली आहे आणि ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि आपल्या राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाला आहे. परंतु थकबाकीतील 2 लाखांचं पीक कर्ज माफ होणार की मध्यम मुदतीच्या कर्जाचा देखील त्यामध्ये समावेश होणार, हा जो आहे तो संभ्रम आहे. परंतु सध्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज जे आहे तर ते माफ होणार आहे आणि त्यामध्ये जे आहे ते पीक कर्ज आणि मध्यम मुदत कर्जा देखील समावेश असेल, अशी माहिती सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. आणि एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की जी आपली राज्यस्तरीय बँकर्स समिती आहे, तर या बँकर्स समितीच्या अहवालानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आपल्या राज्यातील 24,73,566 शेतकरी जे आहेत ते थकबाकीदार शेतकरी आहेत. आणि या 24,73,566 शेतकऱ्यांकडे 35,477 कोटींची थकबाकी असून त्यामध्ये पीक कर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाचा देखील समावेश आहे. आणि सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँकासह अन्य बँकाकडे सर्वच थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती जी आहे तर ती संकलित आहे आणि त्यात 1-1.5 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. आणि याशिवाय बहुतेक शेतकऱ्यांचं पीक कर्ज जे आहे तर ते नियमित आहे, परंतु मध्यम व दीर्घ मुदतीचं कर्ज थकलं आहे आणि त्यामुळे 2 लाखांची कर्जमाफी निकषानुसार पात्र सर्व शेतकरी बांधवांना जे आहे तर ते मिळवणार आहे. आणि केवळ 2 लाखांचं थकीत पीक कर्जच माफ होईल असं निकष नसणार असल्याचं सूत्रांनी सरकारला सांगितलं आहे. आणि बँकाकडून प्राप्त थकबाकीदारांची आणि नियमित कर्जांची माहिती जी आहे तर ती आता सहकार विभागाकडून वित्त विभागाला सादर होणार आहे आणि वित्त विभागाकडून त्यानंतर पुन्हा त्यावर कार्यवाही होईल आणि कर्जमाफीसाठी त्यानंतर निधी मंजूर होईल असंही सूत्रांनी सांगितलं आहे. आणि या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची घोषणा जी आहे ते आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडील पीक कर्जाची परतफेड करण्याची शेवटची मुदत जी आहे ती 30 जूनपर्यंत असते. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली 2 लाखांची कर्जमाफी मुदतीत मिळेल, त्या दृष्टीने सध्या संबंधित विभागाकडून कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती स्वतः आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. तर त्यांनी ही दिलेली माहिती जी आहे तर ते आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. आणि विशेष म्हणजे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांकडे जवळपास 24 लाखाहून अधिक शेतकऱ्यांकडे बँकाचे 36,000 कोटीपर्यंत जे आहे तर ते थकबाकी आहे. आणि या थकबाकीमध्ये सोलापूर, पुणे, नाशिक, परभणी, धाराशिव, नांदेड, नागपूर, मुंबई, जालना, बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अहिल्यानगर या जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी आहे. आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना ही 2 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. आणि यामध्ये जे आहे तर ते पीक कर्ज असो किंवा शेतीवरील मध्यम मुदतीचं कर्ज असो, या सर्वाच्या थकबाकीतील 2 लाख जे आहे तर ते माफ होतील असं वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं आहे. तर याची आकडेवारी जे आहे तर ते पाहू शकता की एकूण शेतकरी जे आहे तर ते 1,33,044,209 शेतकरी आहेत. आणि हे जे काय आहे तर ती कर्जमाफी जी मिळणार ती 2 लाखापर्यंतची मिळणार आहे. आणि ज्याप्रमाणे आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांनी घोषणा केली आहे त्याप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांकडील पीक कर्जाची जी कर्जमाफी आहे त्या कर्जमाफी 30 जूनपर्यंत केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.